नमस्कार. मी आज तुम्हाला मटका कुल्फी रेसिपी करून दाखवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मटका कुल्फी सर्वांनाच आवडते आणि खूप छान पण लागते ती खायला. घरी बनवून बघा नक्की. ह्या पद्धतीने खूप चांगली झालेली आहे मटका कुल्फी. अगदी मऊसूत टेक्स्चर आलेलं आहे त्याला. अजिबात त्यात आईस क्रिस्टल झालेले नाहीत. खूप छान झालेले आहे. नक्की करून बघा. त्यासाठी मी आता तुम्हाला साहित्य दाखवते बघा. तर मी एक 15 काजू आणि एक 15-20 बदाम अशी भिजवून घेतलेली आहेत. एक गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली तरी 1 तासाभरात भिजतात किंवा अर्ध्या तासात भिजतात ती. आणि बदामची सालं अशी काढून घ्यायची. अगदी घरच्या साहित्यात करणार आहे. याला मलाई क्रीम वगैरे काही नाही वापरणार. तरीसुद्धा छान झालेली आहे. आता हे मी दोन्ही काजू आणि बदाम मिक्सरला पेस्ट करून घेणार याची. म्हणजे आईस्क्रीमला चांगला क्रीमी टेस्ट येते. त्याला चांगली टेस्ट पण येते आणि क्रीमीपणा पण येतो त्याला. तर थोडं पाणी घालते मी. आणि पेस्ट करून घेते. झालेलं आहे बघा आता पेस्ट करून. अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट केलेली आहे मी. आता बाजूला ठेवून देते मी. आता मी एक अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे. अर्ध्या लिटरपासून मी करणार आहे. ते आता एका कढईमध्ये काढून घेते मी दूध. तर त्यातलंच मी एक पळीभर दूध बाजूला काढणार आहे. गॅसवर दुधाची कढई ठेवून घेते आणि ह्या काढलेल्या दुधामध्ये मी 3 टेबलस्पून मिल्क पावडर घालणार आहे. तीन टेबलस्पून घातलेले आहे. आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालणार आहे मी. कॉर्नस्टार्च तुम्हाला आवडत नसल्यास स्किप केला तरी पण चालेल. फक्त 1च टेबलस्पून घातले मी. कारण चांगला क्रीमीपणा मऊसूतपणा येतो आईस्क्रीमला म्हणून. पाण्यामध्ये चांगले त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या दुधामध्ये. पाण्यामध्ये म्हटलं मी. पूर्ण त्याच्या गाठी हे करून घ्यायच्या. झालेलं आहे आता हे पण बाजूला ठेवते मी. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. दूध उकळत आहे. उकळून घेते दूध. याला जास्त काय दूध आटवायची गरज नाही. कारण आपण पेस्ट आणि मिल्क पावडर कॉर्नफ्लोअर घालणार आहे. त्याच्यामुळे दूध आटवायला लागत नाही याला. लगेचच ते घट्ट होतं. तुम्ही मिल्क पावडरऐवजी कस्टर्ड पावडरसुद्धा घालू शकता. एक अर्धा कप मी साखर घातलेली आहे. 100 ग्रॅम. साखर घालून थोडा वेळ उकळून घ्यायचं दूध. त्यात आता वेलची पावडर घालून घेतली मी 1 टीस्पून. चांगलं एकजीव करून घ्यायचं. कडेला लागलेलं दूध आत घालायचं चमच्याच्या साहाय्याने. चांगली उकळी काढून घ्यायची त्याला. नंतर मग हे साहित्य आपलं घालून घ्यायचं त्यामध्ये एक एक करून. आता ही पेस्ट उकळी दुधाला आलेली आहे. ही आता पेस्ट केलेली मिल्क पावडरची घालून घ्यायची त्यामध्ये आणि हलवत राहायचं एकसारखं. कारण गाठी होतील नाही हलवलं तर. घालून घेतलेली आहे मी. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. कमेंट करून सांगा कशा झाल्या रेसिपी आणि कुठून बघताय व्हिडिओ ते पण सांगा. आता पेस्ट केलेली घालून घेते मी.
सबस्क्राईब करून ठेवा. मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते ते तुम्हाला दिसतील. मग दही पेस्ट आणि मिल्क पावडरचं दोन्ही मिश्रण घालून घेतलेलं आहे. त्यात थोडासा 1 पिंच मी येलो कलर टाकते. तुम्ही केसरसुद्धा टाकू शकता दुधात भिजवून. त्याला थोडंसं दाटपणा येईपर्यंत थोडंसं उकळायचं. आलेलाच आहे आता दाटपणा. आणखीन थोडंसं उकळायचं. थंड झाल्यानंतर आणखी थोडं घट्ट होतं. आता क्रीमीपणा आलेला आहे त्याला चांगला. होता आलेला आहे आता. हे बघू शकता तुम्ही, घट्ट झालेलं आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून गार करते. खूपच क्रीमी अशी झालेली आहे मटका कुल्फी. गार झालेला आहे आता. माझ्याकडे अशा प्रकारचे मटके आहेत, त्यामध्ये मी घालून घेते आता. थोडे मोठेच आहेत हे. प्रत्येक मटक्यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं, 2-2 पळ्या. अशा पद्धतीने मी घालून घेत आहे. घालून घेतलेलं आहे मी. त्याच्यावर काजू बदामचे काप घालून घेते थोडे. आणि हे एक 8 तासासाठी फ्रीजरला ठेवून द्यायचं. त्याला टोपणं वरची लावून घेणार आहे मी. तयार झालेलं आहे आता. हे फ्रीजमध्ये ठेवून घेते आता मी फ्रीजरला. काढून दाखवते तुम्हाला. हे झालेलं आहे बघा आता. खूप छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. मऊसूत अगदी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे त्याला. आणि खायला पण तितकंच टेस्टी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी सहजच निघतं. अजिबात त्यात आईस क्रिस्टल झालेले नाहीत. किती क्रीमी झालेलं आहे बघा. नक्की करून बघा ह्या पद्धतीने.